तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. टीम कैलासवासी शिवदासदादा पाटील स्मृती मोरावी या टीमच्या दरम्यान अंकित शिवकर आणि अमित पाटील. तर बॉलिंग मार्कवर देखील यावेळेस प्रितेशला आमंत्रित केले टीम नवापाडा या टीमच्या दरम्यान. आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगला खेळ प्रत्येक टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु या मॅचमध्ये देखील भरपूर अपेक्षा असतील बॅटिंग करणाऱ्या टीमकडून प्रत्येक प्रेक्षकाला. कारण आपण जर पाहिले तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे त्यांच्याच नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. कैलासवासी शिवदासदादा पाटील स्मृती मोरावे संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग त्यांनी स्वीकारली आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अंकित शिवकर. बॉलर यावेळेस प्रितेश सज्ज होतोय. यावेळेस देखील पहिला बॉल लाईन दिशा थोडीशी भरकटली, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा देखील प्रतीकजी पाटील यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत दर्शवला जातोय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक रन यावेळेस ऍड केली जाते. यावेळेस देखील फटका तर जरूर चांगला आहे. ऑन साईडला स्ट्रोक केलाय आणि पंचांचा इशारा येतोय हात चौकार. एक दर्जेदार स्ट्रोक अंकितच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतो. आणि कालच्या दिवसाचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये देखील गावदेवी नावा या टीमने सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. या स्पर्धेचा नियम आहे पहिल्या 5 मॅचेसमध्ये ज्या टीमने सर्वाधिक धावा जो संघ जमवेल त्या टीमला बाय मेल याची नोंद देखील प्रत्येक टीमने घ्यायची आहे. कालच्या दिवसामध्ये बातान टीमने 92 रन सेट केल्या होत्या. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते प्रितेश. यावेळेस देखील इनसाइड एज आणि बॅट्समन अंकित यावेळेस बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या विकेट स्कोरबोर्ड मध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर अंकित यावेळेस मात्र जरूर बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय धीरज म्हात्रे. अपकमिंग यंगस्टर आहे मोरावे टीम्स आणि यंदाच्या हंगामामध्ये देखील चांगली कामगिरी खेळाडूच्या दरम्यान राहिली. अंडर 21 अंडर 22 या स्पर्धांमध्ये देखील सातत्याने चांगला खेळ धीरज म्हात्रेच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु आज आपल्या टीमसाठी कशा प्रकारची भूमिका हा खेळाडू पूर्ण करेल हे प्रश्नचिन्ह असेल. या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा आहेत कैलासवासी शिवदास दादा पाटील स्मृती मोरावी या टीमला या बॅट्समन कडून. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील अतिशय देखना नजाकत भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे. हा येतोय धीरज म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेस देखील आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होता. फिल्डर थोडासा फंबल होतोय तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. आणि ज्या प्रकारे धीरज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर एक षटकार त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला.
आपण जर पाहिले तर यंदाच्या हंगामामध्ये तालुका ओपन या स्पर्धांमध्ये देखील चांगली कामगिरी या खेळाडूच्या दरम्यान होताना आपल्याला पाहायला मिळाले. आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये देखील अनेक स्पर्धांमध्ये हा खेळाडू पाहायला मिळाला, परंतु अमित पाटील या बॅट्समनकडून भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर तैनात होता. चांगली फिल्डिंग, सेकंड मोमेंटला बॉल जज केला, परंतु त्यानंतर चांगला थ्रो झाला. एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट केली जाते. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठी खेळी करत असतो, मोठे स्ट्रोक लगावत असतो, त्यावेळेस स्ट्राईक रोटेट करणं भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि तीच भूमिका यावेळेस अमित पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे धीरज म्हात्रे. एक षटकार जरूर या बॅट्समनने आतापर्यंत लगावला आहे. ओव्हर नंबर 1 ही मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसवताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 13 रन यावेळेस धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सेकंड ओव्हर आणि धीरजला यावेळेस आमंत्रित केलं आहे. अनेक स्पर्धांमध्ये धीरजने देखील चांगली कामगिरी केली टीम नवापाडा या टीमसाठी. यावेळेस देखील पहिला बॉल लाईन मिस केली अमित पाटीलने. डॉट बॉलची समाप्ती होते. टॉस जिंकला टीम शिवदास स्मृती मोरावे या टीमने आणि ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. एक मोठं टार्गेट यावेळेस त्यांना सेट करावं लागेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज धीरज यावेळेस पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस देखील इनसाइड एज आणि अमित पाटील यावेळेस मात्र जरूर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॉलर यावेळेस सज्ज होतोय. गोलंदाज धीरज यावेळेस देखील अमित शिवकरसाठी हा बॉल होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला जातो. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन ॲड होते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन. आतापर्यंत 14 धावा या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय कैलासवासी शिवदास स्मृती मोरावे हा संघ आपल्याला पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा यावेळेस येतोय की काय? तर निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा धीरज सज्ज होतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आणि अमित शिवकरच्या बॅटमधून येतोय हा एक दमदार फटका षटकार.
तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आणखीन एक चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस वन बाउंडची ताकीद ही दिली जाते गोलंदाज धीरजला. एक चांगला स्ट्रोक अमित शिवकरच्या माध्यमातून पाहायला मिळाला लॉंग ऑफच्या दिशेने. ज्या प्रकारे षटकार त्याने लगावला, परंतु त्यानंतर एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न धीरजच्या दरम्यान देखील पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आणखीन एक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सरळ 6 रनसाठी आणखीन एक मोठा फटका षटकार. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन. तर ओव्हर नंबर 3 आणि जयंतला यावेळेस आमंत्रित केलंय. बॉलर जयंत यावेळेस सज्ज होतोय. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे धीरजच्या बॅट मधून येतोय हा षटकार. एक लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल यावेळेस धीरज म्हात्रेचं, कारण ज्या प्रकारचा खेळ यंदाच्या हंगामामध्ये या खेळाडूने केलाय त्याच प्रकारचा खेळ आपल्या टीमसाठी करताना आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 2 षटकार जरूर लगावलेत या बॅट्समनने. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. शॉट फाइनलिंगच्या दिशेने स्वतः विकेट कीपर चेंडू मागे धावला होता, तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, भरपूर वेगाने स्ट्रोक कंप्लीट केला. एक सिंगल तर जरूर कंप्लीट केली जाते. डीप मधून फिल्डर येतो, चेंडू जज करतोय, उचलून फेकेल तोपर्यंत फक्त एकाच रनवर अमित शिवकर यावेळेस समाधान मानतो. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 34, 34 रन आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठी खेळी करावी लागेल धीरजला. गोलंदाज जयंत आपल्याला पाहायला मिळतोय. टीम नवापाडा या टीमच्या दरम्यान ओव्हर नंबर 3 आतापर्यंत मार्गस्थ आहे. यावेळेस देखील नो बॉलचा इशारा मात्र जरूर दर्शवला जातोय, परंतु एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन ऍड केली जाईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद आपण घ्यायच्या. टीम नवापाडा संघ आणि फ्रीची संधी असेल बॅट्समन धीरजच्या खात्यामध्ये. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जयंत, स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे धीरज. फ्रीडचा बॉल आणि भिरकावून दिलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे. हा येतोय अफलातून स्ट्रोक षटकार. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 षटकार आतापर्यंत लगावलेत बॅट्समन धीरजने. आतापर्यंत 20 रनवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन धीरज.
यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज चेंडू खाली येतो आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा टिपला जातोय झेल आणि बॅट्समन धीरज मात्रे देखील यावेळेस बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर 41 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. टीम कैलासवासी शिवदासदादा पाटील स्मृती मोरावे या टीमच्या स्कोरबोर्डवर. तर शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. या ओव्हरमधला न्यू बॅट्समन आदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस देखील अमित शिवकर इन ऍक्शन मोड मध्ये आणखीन एक मोठा फटका. सरळ 6 रनसाठी हा येतोय षटकार. या शेवटच्या बॉलवर एक षटकार जरूर लगावला, परंतु त्यानंतर आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 47 रन. शेवटची एक ओव्हर आतापर्यंत शिल्लक असेल. या 17 मधली टार्गेट सेट करणारी ओव्हर आणि या ओव्हरमध्ये किती रन कंप्लीट केल्या जातील हे प्रश्नचिन्ह असेल प्रत्येक मायबाप प्रेक्षकाच्या मनामध्ये. आज जर आपण पाहिले तर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण देखील 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर शेवटची ओव्हर आणि प्रतीश नामक बॉलरला देखील यावेळेस आमंत्रित केलंय. बॅट्समन आदेश अपकमिंग यंगस्टर आहे टीम कैलासवासी शिवदासदादा पाटील स्मृती मोरावी या टीमचा. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. 48 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठा खेळ मात्र जरूर करावा लागेल यावेळेस आदेशला देखील. आतापर्यंत चांगली कामगिरी अमित शिवकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. फटका तर जरूर चांगला आहे. 1 रन तर जरूर कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल आणि फिल्डर थोडासा फंबल झाला होता. यावेळेस देखील फेकी थोडीशी गचाळ झाली. बॅकअपसाठी फिल्डर नव्हता, परंतु तोपर्यंत 3 रन यावेळेस कंप्लीट केल्या जात आहेत. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल नवयुग शेलगर आणि त्यांच्या विरुद्धामध्ये अमोल स्मृती उल्वे. तर दोन्ही टीमचं कॅप्टन जशी पहिली इनिंग्स ही मॅच संपेल त्यानंतर आपण टॉपसाठी यायचं. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली यंगस्टर वाहाय आणि त्यांच्या विरुद्धमध्ये जय हनुमान कारकोपर. मॅच जिंकली ती टीम यंगस्टर वाहाय या टीमने. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 षटकार मात्र जोर लगावले होते या बॅट्समनने. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असेल. टीमची धावसंख्या 57 रन 57. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे हा येतोय षटकार. अमित शिवकर यावेळेस इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 षटकार मात्र जरूर लगावलेत या बॅट्समनने आणि वैयक्तिक 31 रनवर खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय.
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील लाईन चांगली होती. थोडासा स्लॉन पद्धतीचा बॉल देखील पाहायला मिळाला, परंतु एक रन यावेळेस बाईच्या स्वरूपाने कंप्लीट केली. तर 64 रन आतापर्यंत होत आहेत. 64. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लाइसचा वेध मात्र जरूर घेतला. एक रन तर जरूर कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल आणि यावेळेस 65 रन होत आहेत आणि 66. आणि त्याचबरोबर बॅट्समन अमित शिवकर, त्यांचे मामा आदरणीय किरणजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून देखील अमितजी शिवकर यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ झालाय, तर विनंती असेल की टीम नवयुग शेलगर आणि अमोल स्मृती उलवे दोन्ही टीमचं कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. तर जशी दुसरी इनिंग आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल, तुमच्या समोर आवाज असेल मनोजी म्हात्रे यांचा. हॅलो, धन्यवाद राहुल. आपण पाहिलं तर शिवदास स्मृती चषक 2022 रबर बॉल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मात्र या स्पर्धेचा आज दुसरा दिवस आणि मात्र दुसरा सामन्याची मात्र पहिली इनिंग समाप्त झाली. तर मात्र शिवदास स्मृती मोरावे संघाने तब्बल धावसंख्या उभारल्या आहेत. 65 धावसंख्या उभारलेत आणि मात्र 66 धाब्यांचा लक्ष दिलाय. आपण पाहिलं तर नक्कीच नवापाडा संघाला तर नक्कीच गोलंदाजी तशीच फेकावी लागेल मोरावेच्या या गोलंदाजांना देखील. जशी मात्र आपण पाहिला फलंदाजी देखील पाहायला मिळाली अमित शिवकरच्या बॅटमधून. तब्बल आपण पाहिले तर 31 धावांचे केले आणि 5 षटकार. आपण पाहिलं तर चांगलं परफॉर्मन्स केलं. तर त्यांचे मामा नक्कीच त्यांचं प्रेम आपले किरणदादा म्हात्रे याच्याकडून मात्र अमित शिवकरसाठी या इनिंगसाठी जो परफॉर्मन्स केला आहे त्यासाठी मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाला आहे. खरोखरच एक मोठं प्रेम किरणदादाचं आम्ही पाहिलंय. हॅलो, तर नक्कीच मोरावे संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरलाय. 66 धाब्यांचा लक्ष दिलाय. आपण पाहिलं तर नवापाडा विंधने आपण पाहिलं तर नक्कीच हा संघ मात्र फलंदाजीमध्ये काय करेल, कारण गोलंदाजीचा मात्र इथे आपण पाहिला तर अमित शिवकरने 31 धाब्यांचा खेळ केला या मैदानावरती, घरवले मैदानावरती. असे मोठे पटके 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. परंतु मात्र प्रति हल्ला चढवेल का नवापाडा संघाचे देखील खेळाडू? या 66 धाब्यांचा लक्ष पार करेल का? आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये सांगायचं झालं तर मात्र या स्पर्धेचा पहिला दिवस आणि भातान संघाने तब्बल 91 धावेचा 4 षटकामागे मात्र हायस्कोर बनवला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर 50 धाव्यांची देखील खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती भातान संघाच्या वतीनं. परंतु मात्र आज आपल्याला तर नक्कीच सन्माननीय उलवे गावातील मयूर पाटील यांना देखील विनंती करतो की आपण शिवदास स्मृती चषक 2022 तर यायचं आपण मयूर पाटील आपलं सहर्ष स्वागत असेल. सोमनाथ पाटील आमचे सर्व मोरावे गावचे, नक्कीच आमच्या टीमला देखील त्याचा सपोर्ट आणि नेहमी मात्र शिवदास स्मृती या टीमने ओळख मोरावे गावची. तर नवापाडा संघ आपला 12वा प्रतिनिधी, नवापाडा संघ आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अन्यथा नाहीतर मात्र आपल्याला नक्कीच कमिटीच्या वतीनं मात्र निर्णय घेतला जाईल. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये.
तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच नवापाडा संघ आपला 12 प्रतिनिधी खेळाडूंची नावं, नाहीतर नक्कीच आपल्याला काहीतरी मात्र निर्णय घेतला जाईल कमिटीच्या वतीनं. 66 धावांचा लक्ष्य आहे, 66 रन्स टू विन. नवापाडा संघ तर इथे क्षेत्ररक्षण सजलाय मोराबी संघाचा. हॅलो, तर नक्कीच नवापाडा संघ आपण यायचं आहे. आपला जे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आम्हाला नावं आमच्यापर्यंत सांगायची आहेत. तर नक्कीच आज आपण पाहिला तर शिवदास स्मृती चषक रबर बॉल 2022चा दुसरा दिवस, दुसरा सामना आपल्यापर्यंत आलाय. स्वतःच्या घरोली मैदानावरती मात्र शिवदास स्मृती मोराबे संघ आणि एका साईडला पाहिला तर मात्र नवापाडा संघ सलामीची जोडी स्ट्राईक कन्वर्ट केली आहे प्रितेश आणि मात्र जयेश. प्रितेश आणि जयंत हे मात्र 2 मातब्बर खेळाडू या 66 धावेंचा प्रति हल्ला प्रति उत्तर आपण पाहिला तर प्रति हल्ला प्रति उत्तर आपण गोलंदाजाला पाहू शकाल, ज्याची मात्र टेनिस आणि मात्र रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये ओळख. धीरज मात्रे दुसऱ्या सत्राला सुरुवात, पहिला चेंडू घेऊन येतोय. सुरेख चेंडू बॅटच्या मधून जातोय, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चांगलं कलट केला. आपण पाहिला तर फलंदाजाला बेट केला. फलंदाज पाहिला तर प्रितेश फलंदाज आणि त्याच्या साथीला आपण पाहिला तर जयंत, हे 2 मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. परंतु धीरज मात्रेकडे देखील तेवढा व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये आहे, परंतु मात्र तशी त्याला गोलंदाजी चेंडू फेकावे लागतील या संघाला या स्पर्धेमधून जर पराभूत करायचं असेल तर. षटकातील पुढचा चेंडू सुरेख चेंडू क्षेत्रराव पद्धतीने मारलाय. क्षेत्ररक्षक अमित पाटील, इथे मात्र चेंडू मिस झालाय. तोपर्यंत मात्र 21 धावावर फलंदाज थांबलाय. आपण पाहिलं तर प्रितेश आणि जयंत हे मात्र 2 मातब्बर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील नवापाडा संघाच्या वतीनं. परंतु मात्र 66 धावेंचा पल्ला गाठायचा आहे. तर 66 धावसंख्या कशा रीतीने आपण पार करायचा, तर मोठे फटके खेळावे लागतील. प्रति हल्ला काल आपण पाहिला होता गावदेवी नावासंघाचा मनीष गरत काय बरसला होता. धारावी संघापुढे देखील प्रति हल्ले, त्यानंतर भारतान संघाला देखील त्यांनी पराभूत केला आणि सुपर 3 मध्ये प्रवेश झाला. तर गोलंदाज धीरज सुरेख चेंडू उचलाय स्वतः, गोलंदाज मात्र चेंडू मागे चाललाय. तोपर्यंत बघता बघता 1 धाव मिळाली फलंदाज जयेशला आणि मात्र संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 2 धावसंख्या रोखून ठेवलाय, थांबून ठेवलाय. आपण पाहिलं तर मात्र फलंदाजांना परंतु ATM खुला करावा लागेल, मोठे फटके लगवावे लागतील. जर या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर मात्र मोठे फटके खेळावे लागतील. खरोखरच आपण पाहिलं, परंतु धीरज मात्रे आपण पाहिला तर अनेक वेळा या खेळाडूने आपली ओळख दाखवली मोरावे गावसाठी. तर नक्की जयंत, धीरजचा चेंडू जयंतने उचलला. क्षेत्ररक्षक स्वतः आदेश पाटील, जेल ड्रॉप. इथे काय झालाय तर जयंतचा जेल ड्रॉप केलाय. आपण पाहिला तर मात्र आदेश पाटील कुठेतरी भरकटला आणि पकडा कॅच, जिंका मॅच. मात्र इथे गलती झाली. तर नक्कीच प्रितेश या फलंदाजाचा मात्र जेल ड्रॉप झालाय. खरोखरच आदेशने ट्राय मात्र चांगली होती, तो जेल मात्र ड्रॉप झाला. 66 धाबींचा पल्ला गाठताना आपल्याला पाहायला मिळेल. तर मात्र नक्कीच जयंत सुरेख चेंडू, लाईन चांगली. यष्टीरक्षक मात्र अंकित शिवकर चेंडू चांगली पकड करतोय आणि हा चेंडू जातोय डॉट. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. या षटकातील अंतिमचा चेंडू आपण पाहिला तर आपल्या गोलंदाजी मागे धीरज मात्रेने बघता 3 धावसंख्या या 2 बलाढ्य खेळाडूंना मात्र रोखून ठेवलाय आपल्या पहिल्या षटकामागे. खरोखर धीरज मात्रेकडे क्षमता आहे. अनेक वेळा आम्ही पाहिलाय धीरज मात्रेला अनेक स्पर्धेमध्ये देखील, त्याचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी असतील. खरोखरच 5 चेंडूमध्ये त्यांनी 3 धावसंख्या दिल्यात आणि मात्र शेवटचा चेंडू जर डॉट फेकला तर मात्र नक्कीच नवापाडा संघाला डोकेदुखी ठरेल. कारण 66 धावेंचा पल्ला गाठायचा आहे, तर अशी फलंदाजी करावी लागेल. जयंतला विचार करावा लागेल. षटकातील शेवटचा चेंडू, सुरेख फटका नेऊन ठेवलाय सीमा पार, षटकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला.
एक ओव्हरचा खेळ संपन्न झाला. आता मात्र स्कोर जरा चांगल्या रीतीमध्ये पोहोचलाय 9च्या घरामध्ये. शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार खाल्ला धीरज मात्रेने. हॅलो. तर दुसऱ्या सत्रासाठी दुसरा गोलंदाज आलाय रोहन पाटील. तर नक्कीच आपण पाहिला तर षटकार ठोकला होता जयंत या फलंदाजाने. आता मात्र आपल्या संघाला या 66 धावांच्या लक्ष्यामध्ये पोहोचवेल का, ती फलंदाजी त्याला करावी लागेल. मोठे पटके खेळावे लागतील. परंतु रोहनकडे देखील तेवढी क्षमता आहे गोलंदाजीमध्ये. परंतु आपल्याला नक्कीच पराकष्ट करावे लागतात. पराकष्ट केल्याने त्याचा परिश्रम मिळतो आणि परिश्रमाने मात्र आत्मविश्वास जिंकला जातो. परंतु आपल्याला जर सिद्ध करायचं आहे या सामन्यामध्ये तर नक्कीच आपल्याला मात्र झुंज द्यावी लागेल. आपण पाहिलं तर 2 फलंदाज असतील जयंत आणि मात्र त्याच्या साथीला आपण पाहिला तर प्रितेश. या 2 फलंदाजाला आता मात्र आपली बॅट खुली करावी लागेल. मोठे पटके टोकावे लागतील. जो पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिला अमित शिवकर, काय मात्र लाजवाब देखणी पटकी फलंदाजी चालू होती, तशी मात्र फलंदाजी करावी लागेल. रोहनचा पहिला चेंडू, सुरेख चेंडू त्या पद्धतीने मारला आहे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक जिथे पोहोचतोय, चेंडू पकडीपर्यंत फेकीपर्यंत एकदा मिळाली. फलंदाज आपण पाहिला तर इथे फेकी अचूक झाली. तोपर्यंत 2 धावसंख्या कन्वर्ट झाल्या. तिसरी धाव देखील इथे पाहिला तर तिसरी धाव देखील पूर्ण आणि बघता बघता 3 धावसंख्या कंप्लीट झाली. नक्की शिवदास स्मृती मोरावे संघ आपल्याला आठवण करून द्यावी लागेल. आदाई सर्कल या मॅच मध्ये देखील आपण 4 धावा ओव्हरथ्रोने दिल्या होत्या. त्यानंतर मात्र आपल्या हातातून ट्रॉफी गेली होती. याचा देखील आपण क्षेत्ररक्षकांमध्ये विचार करायचा आहे की आपण कशा रीतीने चेंडू फेकला पाहिजे. कारण सामना हा मात्र आपल्याला कशा रीतीने फेकी करावी याचा देखील विचार करायचा आहे. आदेश पाटील असू दे नाहीतर मात्र सर्व खेळाडू असू दे. संघाची धावत संख्या स्कोर कार्डवर पाहिली 12 धावत संख्या. सुरेख चेंडू पंचांच्या दृष्टीने चांगला चेंडू, डॉट चेंडू. असे जर डॉट चेंडू टाकले तर मात्र नवापाडा संघाला पराभूत करण्याचं काम केलं जाईल. अशी गोलंदाजी फेकावी लागेल. परंतु मी क्षेत्ररक्षकांना एकच सूचना करेन की आपण जी फेकी करतो ती मात्र व्यवस्थितपणे फेकायची आहे. कारण तिथे सामना मात्र जर आकाटकेवर असला तर सामना मात्र आपल्या हातातून गमावला जातो. तर गोलंदाज रोहन, सुरेख फटका स्टेट ड्राव पद्धतीने इथे चांगला झेल टिपलाय. आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक अमित शिवकर याची फलंदाजी पाहिली. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक देखील तेवढाच मात्र चांगल्या रीतीचा झेल टिपला. पहिला विकेट गार्ड झालाय फलंदाज नवापाडा संघाचा जयंत. या फलंदाजाला मात्र खेळाडू कक्ष दाखवलाय, त्याला परतावा लागेल. सुरेख झेल टिपला अमित शिवकर. अतिशय मात्र चांगलं खेळ मात्र मोरावेच्या या खेळाडूंच्या वतीने देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं परफॉर्मन्स. एक बाद संघाची धावत संख्या स्थिती पाहिली तर स्कोर कार्डवर लागली 12 धाव संख्या. 66 धाबींचा पल्ला गाठायचा आहे. दिल्ली तो बहुत दूर हो चुकी आहे. परंतु मात्र आपल्याला जर खरोखरच आपले अस्तित्व टिकवायचं आहे तर आपल्याला मोठे पटके खेळावे लागतील. यानंतरचा सामना असेल तर नक्कीच नवयुग शेलगर संघाचा कुशल भगत कर्णधार यानंतरचा सामना. आणि आपण पाहिलं तर अमोल स्मृती उल्वेज संघाचा कर्णधार किरण पाटील, नाहीतर मात्र नक्कीच मयूर पाटील यायचं आपण नाणेफेकसाठी. सुरेख फटका लगावलाय स्टेट ड्राव पद्धतीने ऑन द सीमा पार. पंचांचा इशारा येईल नक्कीच 6 धाबींसाठी षटकार. आता मात्र षटकाराच्या मदतीने संघाची धावत संख्या 1 बाद 17च्या घरामध्ये 18च्या घरामध्ये. अठरा धाव संख्या. आता मात्र नवीन फलंदाज आलाय, जो फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर धीरज याने मात्र पहिल्या चेंडूला मिड ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी नेलं. तर गोलंदाज मात्र रोहन 18 धाव संख्या स्कोर करायला लागली. चांगला मात्र दुसरं षटक मार्ग असेल त्यांना गोलंदाज रोहन तर सामोरे धीरज.
सुरेख फटका पसलीमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आर्यन भोईर इथे मात्र नक्कीच पाण्यामध्ये चेंडू पाहतोय आणि एक धाव मिळाली फलंदाज धीरजला. संघाची धावत संख्या स्कोर करून आली 1-19 घरामध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील 19 धावत संख्या. मात्र सलामीला आलेला फलंदाज रितेश याने मात्र एकतरी मोठा फटका लगवावा या अंतिमच्या चेंडूमध्ये. नक्कीच उल्वे संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. याचं शेलकर आणि उल्वे यानंतरचा सामना असेल. सुरेख फटका लगावलाय. आपण पाहू शकाल तर मिड विकेटच्या रिजन मध्ये धीरज मात्रे काही ना गलती करता लाजवाब. तर नक्कीच जो काय निर्णय असेल तो मात्र नक्कीच आपण पाहायचा आहे. नक्कीच इथे आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक देखील अद्याप हल्ला नाही. हॅलो. हा मात्र नक्कीच पंच आपण निर्णय सांगायचा आहे मला. षटकार असेल 6 धाबा असतील. मस्त सुरेख असा मात्र कलेक्ट केला होता धीरज मात्रेने मिड विकेटच्या दिशेने. यायचा आहे नवयुग शेलकर संघ आपला कर्णधार. इथे मात्र उळवे संघाचा अमोल स्मृती उळवे संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. त्यानंतर मात्र नक्कीच यायचं आहे आपण कुशल भगत. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली 25. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 25 धावसंख्या. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी नवापाडा संघाला 41 धाब्यांची गरज. 41 रन्स. परंतु विचार करावा लागेल अमित पाटीलला, विचार करावा लागेल धीरज म्हात्रेला, विचार करावा लागेल अंकित शेवकरला, की विचार करावा लागेल अमित शेवकरला, आदेश पाटीलला, की आपण आता 12 चेंडू आणि 41 धाब्यांची गरज असेल. 12 चेंडू 41 धाबा, 41 धाबा 12 चेंडू. कोणता संघ जिंकेल? जो जिंकेल तो मात्र बनेल नक्कीच सिकंदर. आर्यन भोईरवर विश्वास दाखवलाय, पण तो आर्यन भोईर तो मात्र विश्वासाला तडा जाऊन देणार नाही का? आर्यन भोईरकडे क्षमता आहे. तर नक्कीच आमचे मोरावे गावचे कमलाकर पाटील यांचं देखील आगमन झालं. यायचं आपण देखील मंचावरती. आपल्या देखील आयोजित शिवदास स्मृती मोरावे या स्पर्धेमध्ये आपलं सहर्षा स्वागत. 12 चेंडू 41 धाबा, 41 धाबा 12 चेंडू. गोलंदाज वापरला जातोय आर्यन भोईर. आर्यन भोईरकडे मी अगोदर देखील पाहिला होता टेनिस जगतामध्ये. या गोलंदाजाला मी पाहिला होता, पण आता काय करामत करतोय आर्यन भोईरचा पहिला चेंडू. उलटा चेंडू उत्तर दिलाय जतीन. इथे काही ना गलती करता एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये विकेट क्रमांक नवापाडा संघाचा दुसरा फसलाय धीरज. परतावा गेला खिलाडू कक्षाचा बाल. याला म्हटलं जातं आर्यन मास्टर माइंड. आपण मात्र 6 चेंडू फेकायचा आहे या रीतीने. तर नक्कीच इथे मात्र रवाना होतील आमचे काका कमलाकर काका इथे उपस्थित झाले होते. अमित पाटील यांचे देखील काका. आणि मात्र इथे कर्णधार आलाय तुषार कोळी. किरण पाटील कर्णधार असेल अमोल स्मृती मोरावी संघाचा, ज्याची छाप आहे. नवीन फलंदाज आलाय प्रतीश आणि त्याच्या साथीला फलंदाज असेल आर्यनचा चेंडू पंचाने हेरलाय. प्रतीश पाटील यांचा इशारा येतो. लेग स्टंपच्या फराचा बाहेर जाणारा अवंतर आणि 21 धाबीने संघ पुढे सरकेल. संघाची धाव संख्या स्कोरबोर्डवर आली 2 बाद 26 धाव संख्या. 66 धाब्यांचा पल्ला काढायचा आहे. 40 धाब्यांची गरज असेल. आपण पाहिलं तर मात्र नवापाडा संघाला. आर्यन भोईरचा चेंडू इथे मात्र काय घडलाय तर जातोय सीमा पार. मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. आता मात्र असे जर फटके आले तर नवापाडा संघ मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. आपण पाहिला तर फलंदाज प्रतीश
रितेश आणि नॉन स्ट्राईक फलंदाज असेल प्रतीश. हे मात्र 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. स्कोरबोर्डचा विचार केला तर 32 रन्स, 32 धावा, तर नक्कीच 34 धावींची गरज असेल. समीकरणाचा विचार केला येणारे चेंडू असतील 10 चेंडू आणि मात्र 34 धावींची गरज. सामना बॅलेन्स असेल, सामना बॅलेन्स असेल. 10 चेंडू 34 धावा, 34 धावा 10 चेंडू. सामोरे मात्र नक्कीच प्रतीश, तर आर्यन भोईर मोरावे गावचा यंग टॅलेंट. सुरेख चेंडू, अकुट टप्प्याचा चेंडू फलंदाजाला पाहावं लागलं. तोपर्यंत यष्टीरक्षकाने चेंडूला कलेक्ट केला. डॉट चेंडू जर फेकले तर नक्कीच मागडा ठरेल नवापडा विंधने संघाला. शेलगर संघ यायचा आपला कर्णधार इथे, तर आर्यन भोईर. आता चेंडू मात्र पंचांनी हेरला. लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा अभ्यंतर घोषित केला. एकेर धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली 2 बाद 33 धावसंख्या. अद्याप विचार केला तर समीकरणाचा तर 33 धाब्यांची गरज असेल. येणारे चेंडू असतील 9 चेंडू आणि मात्र 33 धाब्यांची गरज असेल नवापडा विंधाने संघाला. तर आर्यन भोईर सुरेख चेंडू खोलवर सरळ स्टेट ड्रॉप पद्धतीने ट्रॅव्हल केलाय. चांगले क्षेत्ररक्षक झालाय अमित पाटीलच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धाबत संख्या कन्वर्ट झाल्या, पूर्ण झाल्या आणि 2 धाबीच्या मदतीने संघाची धाबत संख्या स्कोर कार्डवर पाहिली तर 2 बाद 35 च्या 8 चेंडू 31 धावा, 31 धावा 8 चेंडू. सामन्यामध्ये बॅलेन्स असेल कारण पराकष्ट करावे लागतील नवापडा संघाला. दांडी गोल, मधली एसटी मात्र गोल केली आणि मात्र प्रत्येशच्या पारीचा अंत झालाय. आता मात्र विकेट क्रमांक 3 फसलाय नवापडा विंधने संघाचा. येणारे चेंडू असतील 7 आणि जिंकण्यासाठी 31 धावेची गरज. यायचा शेलगर संघ आपल्यासाठी अंतिमचा गोल असेल. नवयुग शेलगर संघ यायचा आपला कर्णधार. नक्कीच मित्रांनो आपण पाहू शकाल अनेक मान्यवर आणि मात्र पहिल्या इनिंगमध्ये खरोखरच अमित शिवकर यांनी मात्र 31 धावेंची पारी केली होती. तर त्याच्या मामा किरण म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे जमा आहे. नक्कीच किरण म्हात्रे यांचे मात्र खरोखरच आपण पाहिला तर भाचा आणि मात्र भाच्यावर देखील त्याने प्रेम दाखवलाय. खरोखरच 5 षटकार टोकले होते पहिल्या इनिंगमध्ये अमित शिवकरने आणि मात्र आपल्या कोठ्यामध्ये 1000 रुपये कमवलेत. 7 चेंडू 31 धावा, 31 धावा 7 चेंडू. आर्यन भोईर मात्र विश्वासाला कुठेही दगा देत नाही, तोच गोलंदाज आर्यन. सुरेख सुरेख अप्रतिम 3 षटकांचा खेळ संपन्न. 6 चेंडू 31 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी 31 धावेची गरज. हॅलो, तर मात्र अंतिमचा षटक अंकित शिवकर बराचसा हंगामामध्ये फॉर्ममध्ये असणार. आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट जगतामध्ये रबर बॉलमध्ये काय करतोय. 6 चेंडू 31 धावेची गरज. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. पस्लिपमध्ये चेंडू जाईल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय तर चेंडू फेकीपर्यंत मात्र पहिल्यांदाच बाद होईल नवपडा संघाचा. विकेट क्रमांक 4. तर नक्कीच सामन्यामध्ये आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 31 धावेची गरज. तर नक्कीच 5 षटकारांची गरज असेल, 30 धावेंची गरज असेल तर मात्र अमित शिवकरची पहिली इनिंग आठवावी लागेल नवापडा संघाला. ते 5 षटकार टोकले होते परंतु मात्र आपल्याला सलग 5 षटकार टोकायचे आहेत. तर अंकित शिवकर सुरेख चेंडू मात्र चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू पकडीपर्यंत 1 धाव मिळेल. आता मात्र नवापडा संघाला माहीत झालाय की हा सामना मात्र आपल्या हातातून गेलाय. नक्की सिद्धेश पहिल्यांदाच पाहायला मिळेल. तर गोलंदाज मात्र अंकित शिवकर ज्याने मात्र आपण पाहिला तर चांगल्या रीतीने चेंडू फेकलाय. तोच गोलंदाज गोलाच्या मार्गावर सिद्धेशसाठी. सुरेख चेंडू, लाईन चांगली, स्वतःचा मैदान
स्वतःची विकेट मात्र तेवढाच चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो या शिवदास स्मृती मोरावे संघाच्या वतीनं. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखरच मित्रांनो आपण पाहिलं तर टेनिसमध्ये देखील असे नामवंत खेळाडू आपल्याला रबरच्या दुनियेमध्ये देखील पाहायला मिळतात. अप्रतिम चांगला चेंडू फेकलाय. आता मात्र सामन्यामध्ये काही बॅलेन्स उडला नाही, कारण समीकरणाचा विचार केला तर या शर्यतीतील 2 चेंडू आणि मात्र 29 धावेची गरज. सुरेख सुरेख नक्कीच पुढच्या सामन्यासाठी मात्र इथे गोलंदाजी चांगली फेकली, कारण नवापाडा संघाला देखील माहिती आहे आपण हा सामना मात्र आपल्या हातातून निसटलाय. परंतु मात्र या मॅचचा शेवटचा चेंडू आणि इथे शिवदास स्मृती मोरावे संघ मात्र विजेता ठरलाय. खरोखरच हार्दिक अभिनंदन नवापाडा विंधणे संघ या आमच्या मोरावे गावात गावदेवी मैदान आणि शिवदास स्मृती चषक 2022 रबर बॉल या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपलं हार्दिक मनपूर्वक आभार. आणि नक्कीच या सामन्याचा सामनावीर हिरो अमित शिवकर, ज्याच्या मात्र मामाने आमच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलंय आणि मात्र 31 धावेंचा खेळ केलाय. यायचं किरण दादा मात्र इथे आपण यायचं मंचाजवळ.